here. So hello everyone. So in a previous lecture video we end up with our third chapter, that is anti-leprotic agent. Then now we start with our new chapter, that is anti-tubercular agent. Okay, we are familiar with tuberculosis. Okay, tuberculosis we shortly called it as TB, की ज्याला आपण काय म्हणतो TB, आणि मराठीत ज्याला काय आपण म्हणतो क्षयरोग. ओके, सो अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स आपण ह्या डिसीजची अगदी पूर्णतः काय आहोत, फॅमिलियर झालेले आहोत. ओके, सो अँटी ट्युबरक्युलर ड्रग मीन्स वॉट, डेफिनेशन काय होईल अँटी ट्युबरक्युलर ड्रगची, द एजंट और ड्रग विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस इज कॉल्ड ॲज अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स. ओके, जे ड्रग किंवा असे मेडिसिनल फार्मास्युटिकल एजंट जे ट्युबरक्युलोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात, वापरले जातात, त्याला काय म्हटलं जातं, अँटी ट्युबरक्युलर ड्रग. त्याला काय म्हणतात, अँटी ट्युबरक्युलर ड्रग म्हणतात त्यांना. ओके, देन TBची नॉर्मल सिम्पटम्स तुम्हाला काय माहिती आहे, मेनली TB कुठे अटॅक करतो आपल्यामध्ये, तर मेनली जी आपली रेस्पायरेटरी सिस्टीम्स आहे. ओके, मेनली रेस्पायरेटरी सिस्टीमचा मेजर ऑर्गन कोण आहे, तर लंग्ज आहेत, फुफ्फुस आहेत. तर या रेस्पायरेटरी सिस्टीमवरती TB काय करतो, अटॅक करतो. आणि आपण अँटीलेप्रोटिक एजंट ड्रग चॅप्टर जेव्हा शिकवला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं मायकोबॅक्टेरिया नावाची जी स्पेसिस आहे ती काय करते, ह्युमन बिईंगमध्ये 2 डिसीज काय करते, मेनली कॉज करते. ह्युमन बिईंगमध्ये काय करते, मेजरली 2 डिसीज ती काय करते, कॉज करते. कोणते असे मेजरली 2 डिसीज, तर पहिला आहे तो म्हणजे लेप्रसी आणि दुसरा आहे तो ट्युबरक्युलोसिस. लेप्रसी कोणामुळे होतो, मायकोबॅक्टेरियमच्या, तर मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे काय होतो, लेप्रसी होतो. आणि मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे काय होतो, ट्युबरक्युलोसिस होतो, की ज्याला आपण काय म्हणतो, TB म्हणतो. सो या आपल्या ट्युबरक्युलोसिसचा TBचा कॉझिटिव्ह एजंट कोण आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे आपल्याला काय होतो, TB होतो. ओके, सो अँटी ट्युबरक्युलर ड्रग मीन्स वॉट, द एजंट और ड्रग विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस इज कॉल्ड ॲज द अँटी ट्युबरक्युलर ड्रग. आणि ट्युबरक्युलोसिसचा किंवा TBचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम किंवा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ओके, आता याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं बघणार आहोत ते म्हणजे इंट्रोडक्शन बघणार आहोत ट्युबरक्युलोसिसची. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिसचं क्लासिफिकेशन बघणार आहोत, म्हणजे ड्रग कोणते यूज केले जातात ट्युबरक्युलोसिसमध्ये त्यांचं आपण काय बघणार आहोत, क्लासिफिकेशन बघणार आहोत. त्याच्यानंतर जे काही डायग्नॉसिस टेस्ट आहेत TB कसा डायग्नॉस केला जातो ते आपण बघणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर साईड बाय साईड जे काय आपले ड्रग्ज आहेत, आयसोनियाझाईड असतील, इथॅम्बुटाल असेल, पायरेझिनामाईड आहेत, त्या प्रत्येकाचा मोनोग्राफ इन डिटेलमध्ये आपण काय करणार आहोत, स्टडी करणार. सो तुम्हाला अँटी ट्युबरक्युलर ड्रग्ज म्हणजे काय कळालं का, द एजंट ऑर ड्रग विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस इज कॉल्ड ॲज अँटी ट्युबरक्युलर ड्रग. आणि वॉट विच इज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम और पॉझिटिव्ह एजंट फॉर दिस ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. Okay, so these are the causative agent. Okay, the next we see tuberculosis is the most prevalent infectious disease worldwide and leading killer caused by single infectious agent, that is mycobacterium tuberculosis. ट्युबरक्युलोसिस हा फक्त भारतातच नव्हे तर काय आहे, वर्ल्डवाईड पूर्ण जगभरात पसरलेला तो काय आहे, इन्फेक्शियस डिसीज आहे. आणि एका सिंगल पॉझिटिव्ह एजंटमुळं हजारो मृत्यू दरवर्षी काय होतात या जगामध्ये होत आहेत. कारण काय आहे, ट्युबरक्युलोसिस जो TB जो आहे, जर तुम्ही इनिशियल पिरियडला तो जर डिटेक्ट झाला नाही किंवा इनिशियल पिरियडला जर तुम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष केलं तर तो काय होतं, तो सेकंड स्टेज थर्ड स्टेजला पेशंट जातो. आणि त्याच्यामुळं काय होतं, तर तिथे ड्रग्स कोणते त्याच्यावर ॲक्ट होत नाहीत. म्हणजे ट्युबरक्युलोसिसवर अजूनही कोणतंही ड्रग म्हणा, वॅक्सिन म्हणा आलेलं नाही, ठोस असा उपचार. जर तुम्ही इनिशियल पिरियडला ट्युबरक्युलोसिसकडे TBकडे दुर्लक्ष केलं तर ते पुढे आपल्याला खूप काय होतं, महाग पडतं त्या पेशंटच्या बाबतीत. कारण परफेक्टली त्या ट्युबरक्युलोसिसच्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसला किल करणारा ड्रग्जच आपल्याकडे नाही. आपल्याकडे फक्त प्रिकॉशन मेजर आहेत. म्हणजे जर इनिशियल पिरियडला झाला तर आपण त्याला वाढण्यापासून रोखू शकतो किंवा
त्याची ग्रोथ आपण थांबवू शकतो आणि त्या पेशंटचं लाईफ स्पॅन जो आहे म्हणजे जगण्याचा कालावधी आहे तो जो आपण काय करू शकतो वाढवू शकतो. पण एकदा का फर्स्ट स्टेजवरून TB सेकंड स्टेज थर्ड स्टेजला जायला लागला की तो काय होतो आउट ऑफ कंट्रोल होतो, मग तिथे वाचणं कठीण होतं पेशंटचं. सो ट्युबरक्युलोसिस इज द मोस्ट प्रिव्हिलंट इन्फेक्शियस डिसीज वर्ल्ड वाईड अँड लीडिंग किलर कॉज बाय द सिंगल इन्फेक्शियस एजंट आहे त्यांचा कोणता मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. अँड अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दॅट इज ज्याला आपण WHO म्हणतो रिपोर्ट, त्यांनी काय रिपोर्ट केलं आहे ट्युबरक्युलोसिस करंटली इन्फेक्ट्स ओव्हर 2 billion people worldwide with 3 million new cases reported every year. Okay, this intracellular infection accounts for at least 3 million deaths annually. काय सांगितलं आहे WHOने मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस म्हणजे TBमुळे काय होतं दरवर्षी 2 बिलियन्स लोकांना हे काय होतं दरवर्षी TBचं इन्फेक्शन होतं आणि त्यातल्या 30 मिलियन दरवर्षी काय असतात नवीन केस रिपोर्टेड होतात. 30 मिलियन दरवर्षी नवीन केस रिपोर्टेड होत आहेत आजही आणि यातल्या 3 मिलियन डेथ काय होतात दरवर्षी माणसं TBमुळे मरतात. ओके, आजपर्यंत 2 बिलियन लोकांना झाला आहे आणि अजूनही दरवर्षी 30 मिलियन लोकांच्या केस रिपोर्टेड होत आहेत आणि यातल्या दरवर्षी TBमुळं किती लोक मृत्युमुखी पडतात तर 3 मिलियन लोक दरवर्षी काय होतात मृत्युमुखी पडतात. देन कॉमन इन्फेक्शन साईट फॉर ट्युबरक्युलोसिस आर कॉमन इन्फेक्शन साईट कोणती आहे मीन्स विच साईड आर कॉमन फॉर द ट्युबरक्युलोसिस. त्या ट्युबरक्युलोसिसच्या कॉमन साईट कोणत्या आहेत की जिथे ट्युबरक्युलोसिस जाऊन काय करतो अटॅक करू शकतो. तर कॉमन इन्फेक्शन sites of tuberculosis are lungs are the most common infection site for tuberculosis. Then brain, okay, ब्रेनचा TB होतो. बोन्स हाडाचा TB ज्याला आपण म्हणतो. लिव्हर आपल्या लिव्हरला होऊ शकतं अँड किडनी. सो कॉमन इन्फेक्शन साईट फॉर TB विच आर द कॉमन इन्फेक्शन साईट्स लंग्स, ब्रेन, बोन, लिव्हर अँड किडनी. ओके, अँड देन मेन सिम्टम्स लक्षणं काय आहेत TBची द मेन सिम्टम्स आर कफ, तुम्हाला कफ होतो, त्याच्यानंतर टॅकिकार्डिया इन्क्रीज इन हार्ट रेट, देन सायनोसिस होतो अँड रेस्पायरेटरी फेल्युअर. रेस्पायरेटरीमध्ये तुम्ही काय होता फेल होता कारण मेन त्याची जी इन्फेक्शियस साईड जी आहे ती मेजर साईड ही लंग्जच असते. या ब्रेन बोन ज्या आहेत त्या नंतर होतात पण मेजरली अटॅक हा जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आहे इट मेजरली अटॅक्ट ऑन युअर लंग्स अँड इट डॅमेज युअर रेस्पायरेटरी सिस्टीम. त्याने तो तुमच्या रेस्पायरेटरी सिस्टीमला पूर्णतः काय करतो डॅमेज करतो. सो डू यू अंडरस्टँड द कॉमन इन्फेक्शन साईट्स विच आर द कॉमन इन्फेक्शन साईट फॉर ट्युबरक्युलोसिस लंग्स, ब्रेन, बोन, लिव्हर and kidney. And what are the common symptoms of tuberculosis? Cough, tachycardia, cyanosis and respiratory failure. Okay, and depending upon the site of infection disease, this tuberculosis disease are classified as म्हणजे कोणत्या साईटला तुम्हाला ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन होतं आहे याच्यावरती हा ट्युबरक्युलोसिस काय केलेला आहे डिसीज कॅटेगराईज केलेला आहे म्हणजे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे कोणतं आहे. सो डिपेंडिंग अपॉन साईट ऑफ इन्फेक्शन दिस डिसीज कॅन बी कॅटेगराईज आर pulmonary tuberculosis. Pulmonary tuberculosis means what? If इन्फेक्शन ऑकर ॲट रेस्पायरेटरी ट्रॅक. TBचं इन्फेक्शन जर तुमच्या रेस्पायरेटरी ट्रॅकला झालं तर त्याला काय म्हटलं जातं पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस. ओके, सो पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन ऑकर ॲट रेस्पायरेटरी ट्रॅक. देन जनायटो युरिनरी ट्युबरक्युलोसिस. ओके, जनायटो युरिनरी ट्रॅकमध्ये म्हणजे तुमच्या रेक्टसपासून युरिनरी ट्रॅकपर्यंत कुठेही रेक्टमपासून युरिनरी ट्रॅकपर्यंत कुठेही TBचं इन्फेक्शन झालं तिथेसुद्धा तो बॅक्टेरिया जाऊन इन्फेक्शन करू शकतो. सो तिथे जर इन्फेक्शन झालं तर त्याला काय म्हटलं जातं जनायटो युरिनरी ट्रॅक ट्युबरक्युलोसिस. ओके, सो जनायटो युरिनरी ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन ऑकर ॲट जनायटो युरिनरी ट्रॅक. देन tuberculosis meningitis. So meningitis means what? It is a protecting layer or protecting covering of the brain. CNS मध्ये आपण बघितलेलं आहे HAP ला गेल्या वेळेला. So tuberculosis of meningitis means what? Tuberculosis occur at your nervous system or at your brain. ब्रेनला किंवा जर तुमच्या नर्वस सिस्टीमला जर ट्युबरक्युलोसिस झाला तर त्या ट्युबरक्युलोसिसला काय म्हटलं जातं ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिस. देन मिलियरी ट्युबरक्युलोसिस. ओके, वाईड स्प्रेड इन्फेक्शन. वाईड स्प्रेड मीन्स वॉट की
ह्या ज्या आहेत रेस्पायरेटरी, जेनायटो युरिनरी ट्रॅक आणि नर्वस सिस्टीम, हे बॉडीचे पार्ट सोडून बाकीच्या ठिकाणी म्हणजे बाकीचे जे बॉडीचे अवयव आहेत आपले, बोन्स आहे, ओके, बोन्स आहे, त्याच्यानंतर किडनी आहे, लिव्हर आहे, इकडे कुठे जर झाला तर त्याला काय म्हटलं जातं, मिलियरी ट्युबरक्युलोसिस, अ वाईड स्प्रेड इन्फेक्शन. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडे ते इन्फेक्शन काय होतं, स्प्रेड होतं. ओके, सो डिपेंडिंग, डू यू अंडरस्टँड द कॅटेगरायझेशन ऑफ दिस ट्युबरक्युलोसिस? कसं केलं जातं कॅटेगरायझेशन? डिपेंडिंग अपॉन साईट ऑफ इन्फेक्शन. ओके, डिपेंडिंग अपॉन साईट ऑफ इन्फेक्शन दिस डिसीज कॅन बी कॅटेगराइज ॲज फॉलो into 4 type: pulmonary tuberculosis, that is infection occur at respiratory tract. Then second, genitourinary tuberculosis, that is infection occur at genitourinary tract. Then tuberculosis meningitis, that is infection occur at nervous system. Then miliary tuberculosis means what? Infection widespread all over the body. Widespread जर बॉडीमध्ये ऑल ओव्हर झालं असेल तर त्याला म्हटलं जातं. ओके, सो डू यू अंडरस्टँड द कॅटेगरायझेशन ऑफ दिस ट्युबरक्युलोसिस? द नेक्स्ट ट्युबरक्युलोसिस इज हा ट्युबरक्युलोसिस काय आहे, इंट्रोडक्शन बघतोय आपण सध्या. ट्युबरक्युलोसिस इज ॲन ॲक्यूट ऑर क्रोनिक कम्युनिसेबल डिसीज. ॲक्यूट अँड क्रोनिक मीन्स, ॲक्यूट मीन्स वॉट, की इझिली क्युअर करू शकतो. मग हा ट्युबरक्युलोसिस हा इझिली क्युअर होऊ, आणि क्रोनिक मीन्स वॉट, कायमस्वरूपी, आयुष्याला लागलाच समजायचा तो. सो इट इज कॉल्ड ॲज क्रोनिक. सो ॲक्यूट कधी ठरू शकतो ट्युबरक्युलोसिस? जर तुमच्या फर्स्ट स्टेजला, इनिशियल स्टेजला डिटेक्शन झाल्या तुम्ही रोज नीट ट्रीटमेंट घेत असाल, चेकिंग करत असाल, डायग्नॉसिस करत असाल, तर तो ॲक्यूट स्टेजला क्युअर होऊ शकतो. आणि क्रोनिक म्हणजे काय, फर्स्ट स्टेजला दुर्लक्ष झालं आहे आणि आउट ऑफ कंट्रोल गेलेला आहे. म्हणजे MDR तुम्हाला झाला असेल. MDR म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टंट, कारण ट्युबरक्युलोसिससुद्धा काय करतो, रेझिस्टंट डेव्हलप करतो. आता जर आपण आयसोनियाझाईड ड्रगने ट्रीटमेंट देत असू आणि तो जर TB आपला आउट ऑफ कंट्रोल झाला तर काही महिन्यानंतर आयसोनियाझाईड आपल्या बॉडीमध्ये ॲक्ट होत नाही. मग आपल्याला काय करायला लागतं, आयसोनियाझाईड आणि रिफॅम्पिसिन असं कॉम्बिनेशन घ्यायला लागतं. मग ते पण नंतर ॲक्ट व्हायला सुरुवात होत नाही. म्हणजे प्रत्येक ड्रगला, अशा विविध ड्रगला, मल्टी ड्रगला आपल्याला काय होतो, रेजिस्टंट होतो. आणि त्या TBला म्हटलं जातं MDR TB, मल्टी ड्रग रेजिस्टंट TB. ओके, त्या अशा TBला काय म्हटलं जातं, क्रोनिक TB. सो ट्युबरक्युलोसिस इज ॲन ॲक्यूट ऑर क्रोनिक कम्युनिसेबल डिसीज. ॲक्यूट किंवा कम्युनिसेबल डिसीज म्हणजे काय, इट कॅन स्प्रेड व्हाया कम्युनिटी. म्हणजे जर ज्याला TB झाला आहे तो जर कम्युनिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याच्यापासून आणखी कोणाला तरी तो काय होऊ शकतो, तो डिसीज तुम्हाला होऊ शकतो. सो इट इज कम्युनिसेबल डिसीज. अँड द कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इन ह्युमन बिईंग इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण आहे त्याच्यामध्ये, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. सो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इन ह्युमन बिईंग इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. अँड इट इज कॅरेक्टराइज बाय, कॅरेक्टरायझेशन आपण सिम्टम्स बघितली, कफ आहे, टॅकिकार्डी आहे, रेस्पायरेटरी प्रॉब्लेम आहेत, पण आणखी काय आहेत तर इन्फ्लामेटरी इन्फिल्ट्रेशन. ओके, म्हणजे श्वास घेतानासुद्धा तुम्हाला इन्फ्लामेशन होतं, इन्फ्लामेटरी इन्फ्लेशन, म्हणजे तुमच्या रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये तुम्हाला काय जाणवतं, इन्फ्लामेशन जाणवतं. देन ट्युबरकल फॉर्मेशन्स, म्हणजे जिथे TB झाला असेल, सपोज जर आता लिव्हरला TB झाला आहे, किडनीला TB झाला आहे, तर तिथे काय होतं, ट्युबरकल फॉर्मेशन, म्हणजे गाठ आल्यासारखं होतं. TBमध्ये जर अशा ठिकाणी झालं असेल तर तिथे काय ते गाठ उठते, त्याला आपण ट्युबरक्युलर ऑर सिस्ट फॉर्मेशन म्हणतो. इट इज ट्युबरकल फॉर्मेशन. देन फिब्रॉसिस होतं, म्हणजे काय, रक्ताचे गोळे तयार होतात तिथे. त्याच्यानंतर कॅल्सिफिकेशन हे कधी घडतं तर बोनचा जर TB झाला असेल तर बोनचं कॅल्शियम लेवल तिथली डिक्रीज होते अँड युअर बोन्स बिकम वीक. ओके, ठिसूळ बनतात ती आपली हाडं. ओके, सो इट इज कॅरेक्टराइज बाय इन्फ्लामेटरी इन्फिल्ट्रेशन, देन ट्युबरक्युलर फॉर्मेशन, फिब्रॉसिस अँड कॅल्सिफिकेशन. देन इट अफेक्ट द रेस्पायरेटरी ट्रॅक. मी तुम्हाला सांगितलं मेनली अफेक्ट तो सगळ्यात आधी कुठं करतो, रेस्पायरेटरी ट्रॅकला करतो. देन एक्स्ट्रा पल्मोनरी TB. ओके, एक्स्ट्रा पल्मोनरी TB मीन्स वॉट, इज मोस्टली कॉमन इन पेशंट सफरिंग फ्रॉम एड्स. ओके, ह्या केसेस बऱ्याच वेळेला घडतात. एड्स तुम्हाला माहिती आहे, एड्सचा फुल फॉर्म काय आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटी डिसीज सिंड्रोम. ओके, ॲक्वायर्ड इम्युनिटी डिसीज सिंड्रोम HIV होतो, ह्युमन इन्फेक्शियस व्हायरस, ज्याच्यामध्ये
एड्समध्ये काय होतं, ज्यांना अशी बऱ्याचशा केसेस असं रिसर्चमधून दिसून आलं की ज्यांना एड्स झालेला आहे त्यांना रेस्पायरेटरी पल्मोनरी पार्ट कोणता आहे पल्मोनरी, तर हा रेस्पिरेशनचा पार्ट आहे रेस्पायरेटरी सिस्टीमचा, त्यांना एक्स्ट्रा पल्मोनरीचा TB हा होतोच होतो. म्हणजे ज्यांना एड्स झाला आहे त्यांना पल्मोनरीचा TB हा होतोच, बिकॉज एड्समध्ये तुमची इम्युनिटी सिस्टीम ही कम्प्लिटली डॅमेज, कम्प्लिटली वीक होते आणि त्याच्यामुळं तिथे पल्मोनरी TB ट्युबरक्युलोसिस हा रेस्पायरेटरी सिस्टीमचा होतोच होतो. सो एक्स्ट्रा पल्मोनरी TB इज मोस्टली कॉमन इन पेशंट्स सफरिंग फ्रॉम एड्स. ओके, देन द प्रायमरी ट्युबरक्युलोसिस स्प्रेड थ्रू ब्लड स्ट्रीम. ओके, आता ब्रेनला TB कसा होतो, तर जेव्हा तुमच्या रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये ट्युबरक्युलोसिस मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसचा अटॅक होतो तेव्हा तो रेस्पायरेटरी सिस्टीम थ्रू, कारण लंग्समध्ये आला तर तो ब्लडमध्ये कसा जाणार आपल्याला माहिती आहे, कारण ब्लड हे प्युरिफिकेशनसाठी किंवा ऑक्सिजनेशनसाठी हार्टमधून कोणाकडे येतं, लंग्सकडे येतं आणि लंग्समधून ऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा हार्टकडे जातं आणि हार्टमधून ते काय होतं ऑल ओव्हर बॉडीमध्ये हार्टमधून स्प्रेड केलं जातं आणि त्याच्यात जर लंग्समध्ये जर ट्युबरक्युलोसिस मायकोबॅक्टेरियमचा ट्युबरक्युलोसिस ऑर्गॅनिझम असेल तर तो तुमच्या ब्लडमध्ये सुद्धा येणार, ब्लडमध्ये आला की हार्टकडे जाणार आणि हार्टमधून तो तुमच्या बॉडीकडे स्प्रेड होणार. सो प्रायमरी ट्युबरक्युलोसिस स्प्रेड थ्रू ब्लड स्ट्रीम इंटू मेनली मेनिंजाइस, ब्रेनकडे स्प्रेड होतो, बोनमध्ये जातो, बोन्स अँड जनायटो युरिनरी ट्रॅक. आता तुम्हाला कळालं बोन्स ब्रेनमध्ये ट्युबरक्युलोसिस ऑर्गॅनिझम कसा जाऊन पोचतो किंवा जनायटो युरिनरी ट्रॅकमध्ये कसा जाऊन पोचतो, विथ द हेल्प ऑफ ब्लडमधून कसा जातो, कारण जर तुमच्या लंग्सला रेस्पायरेटरी सिस्टीमला जर TB झाला, तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस तिथे आला तर ऑक्सिजनेशन करताना ब्लडचं प्युरिफिकेशन करताना तो ब्लडकडे जातो, ते ब्लड हार्टकडे जातं आणि हार्टमधून पूर्ण बॉडीकडे जातं ब्लड. अशा वेळी तो TBचा मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया मेनिंजायस्टिस ब्रेनमध्ये, बोनमध्ये आणि जनायटो युरिनरी ट्रॅकमध्ये जाऊन काय होतो, स्प्रेड होतो. देन पोस्ट प्रायमरी ट्युबरक्युलोसिस लीड टू नेक्रॉसिस. नेक्रॉसिस म्हणजे तुम्हाला सांगितलं इन्फ्लामेशन ऑफ नर्व, आपल्या ज्या नर्व आहेत बॉडीच्या त्याचं इन्फ्लामेशन, अल्सरेशन, तिथे जखमा व्हायला सुद्धा सुरुवात होते. पोस्ट प्रायमरी म्हणजे काय, प्रायमरीच्या पुढची स्टेज, त्यावेळी तुम्हाला बेडसोर्स शरीरावर जखमा व्हायला सुरुवात होतं अल्सरसारख्या. सो अल्सरेशन. देन कॅव्हिटेशन्स टू गिव्ह एक्सटेन्सिव्ह लेशन्स, कॅव्हिटी तयार होतात. म्हणजे कॅव्हिटी म्हणजे काय तर खड्डा पडणं, अशा जखमांचं कन्व्हर्जन कॅव्हिटीमध्ये खड्डे पडायला सुरुवात होतं शरीरावरती आणि त्याच्यातून लेशन्स निघतात, वेगवेगळे लिक्विड बाहेर निघतात, त्याचं स्वेलिंग व्हायला सुरुवात होतं. सो त्याच्यामुळे जर फर्स्ट स्टेजला जर TBला आपण दुर्लक्षित केलं तर परिस्थिती खूप हाताबाहेर जाते आणि पेशंटची अवस्था काय होते, खूप बेकार होते. म्हणजे मेनिंजायटिस ब्रेनमध्ये जातोच, त्याच्याबरोबर नेक्रॉसिस होतं, नर्वचं इन्फ्लामेशन होतं, अल्सर शरीरावर जखमा व्हायला सुरुवात होतात, कॅव्हिटेशन होतं, कॅव्हिटी खड्डे पोकळ्या तयार होतात स्किनवरती आपल्या, आपोआप काय लागलेलं नसतं पण त्या ट्युबरक्युलोसिसच्या ऑर्गॅनिझममुळे त्या कॅव्हिटी तयार होतात, मग त्याच्यातून पस होतो, त्याच्यातून लिक्विड येतं, त्याच्यामुळे तो आउट ऑफ कंट्रोल होतो, बेड सोर्स तयार होतात. ओके, सो दिस इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस अँड क्रोनिक डिसीज ॲक्च्युली ट्युबरक्युलोसिस मीन्स. ओके, देन सो डू यू अंडरस्टँड, दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस काय आहे ते तुम्हाला अंडरस्टँड झालं आहे. ओके, देन इफ एनीवन आस्क यू डिफाईन अँटी-ट्युबरक्युलर एजंट देन व्हॉट कॅन यू राईट, तर तुम्हाला काय लिहायचं आहे अँटी-ट्युबरक्युलर एजंटची डेफिनेशन. द एजंट यूज इन ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस अ डिसीज कॉज बाय मायकोबॅक्टेरियम स्पेसिस, दॅट इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस और मायकोबॅक्टेरियम बोविस और मायकोबॅक्टेरियम ॲफ्रिकॅनम. ओके, कॅरेक्टराइज बाय फॉर्मेशन ऑफ नोड्युलर बॉडीज म्हणजे गाठ येते किंवा ट्युबरकल्स सर्क्युलर गाठ काय होते आपल्या बॉडीमध्ये तयार होते. सो डेफिनेशन्समध्ये हे सगळं आलं पाहिजे. डिफाईन अँटी ट्युबरक्युलर एजंट. डेफिनेशन, द एजंट यूज इन ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस डिसीज, the agent used in treatment of tuberculosis disease caused by mycobacterium species. मायकोबॅक्टेरियम स्पेसीस कोणत्या 3 स्पेसीज आहेत मायकोबॅक्टेरियमच्या ज्या TB कॉज करतात. कोणता, एम ट्युबरक्युलोसिस दॅट इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम बोविस अँड मायकोबॅक्टेरियम ॲफ्रिकॅनम. आफ्रिकेत जो TB झाला तो त्या मायक्रोबॅक्टेरियम ऑर्गॅनिझममुळे होता म्हणून त्याला ॲफ्रिकॅनम म्हटलं जातं. ओके, characterized by formation of nodular bodies or tubercles. Okay, so this complete, we require to write down all this complete. Okay, किंवा
तुम्हाला आणखी दुसरा प्रश्न ते फिरवून विचारू शकतात. राईट द नेम ऑफ मायकोबॅक्टेरियम स्पेसीज विच कॉज ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम स्पेसीजच्या नावं सांगा की ज्याच्यामुळे आपल्याला TB होतो. तर त्या कोणत्या? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम बोविस अँड मायकोबॅक्टेरियम ॲफ्रिकॅनम. या 3 स्पेसीस तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, क्वेश्चन समजले. 2 क्वेश्चन विचारू शकतात. पहिला कोणता आहे? डिफाईन अँटी ट्युबरक्युलर एजंट. द एजंट यूज इन ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस, a disease caused by mycobacterium species, that is into bracket M. tuberculosis, M. bovis and Mycobacterium africana, characterized by formation of nodular bodies or tubercles. And second question काय विचारू शकता? Name the mycobacterium species which cause tuberculosis. What are the species? M. Mycobacterium tuberculosis, Mycobacterium bovis and Mycobacterium africanum. Okay, so these are 3 species. The next, classification of antitubercular agents. So this antitubercular agent are classified by 3 ways. 3 डिफरंट प्रकारे ते क्लासिफिकेशन आपण करू शकतो. त्यातलं फर्स्ट क्लासिफिकेशन नंबर 1, इन दॅट देर आर सब 5 टाईप्स डिपेंड ऑफ केमिकल स्ट्रक्चर. हे क्लासिफिकेशन कसं आहे? केमिकल स्ट्रक्चरवरती डिपेंड आहे. आपल्याला 3 क्लासिफिकेशन लिहावी लागतात. इन दॅट क्लासिफिकेशन, फर्स्ट पॅरामायनोसॅलिसिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, सेकंड पायरिडिन डेरिव्हेटिव्ह, थर्ड पायरेझिन डेरिव्हेटिव्ह, फोर्थ वन इथिलीन डायमाइन डेरिव्हेटिव्ह अँड फिफ्थ वन आर antibiotics. So classification of tuberculosis agent, first classification, in that first para-aminosalicylic acid derivative, example is PAS, capital PAS, para-aminosalicylic acid. Second, pyridine derivative, in that example isoniazide and ethionamides. Pyridine derivative, isoniazide and ethionamide. Then pyrazine derivative, in that example pyrazinamide. Then fourth one, ethylene diamine derivative, example ethambutol. Then fifth one, antibiotics, example cycloserine, streptomycin and rifampicin. Okay, so these are the first classification of antitubercular agent. I again repeat, para-aminosalicylic acid derivative, PAS, para-aminosalicylic acid, pyridine derivative, example isoniazide, ethionamide, pyrazine derivative, pyrazinamides, then ethylene diamine derivative, example ethambutol. Then antibiotics, that are cycloserine, streptomycin and rifampicin. Okay, so this is the first method of classification of antitubercular drugs. Then second classification of antitubercular drug, second method, in that drugs are classified according to first line drug, second line drug and third line drugs. Okay, second method, first line drug, in that isoniazide, rifampicin, ethambutol, pyrazinamide, streptomycin and thioacetazole. Okay, then second line drug, ethionamide, kanamycin, capromycin, cycloserine, para-aminosalicylic acid, that is PAS, capital PAS. Then third line drug, clarithromycin and thioacetazole. Okay, नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट लाईन ड्रग म्हणजे काय आणि सेकंड लाईन ड्रग म्हणजे काय. सो ही दुसरी मेथड होती क्लासिफिकेशनची. त्याच्यामध्ये काय काय होतं? फर्स्ट लाईन ड्रग कोणते? आयसोनियाझाईड, रिफॅम्पिसिन, इथॅम्बुटाल, पायरिझिनामाइड, स्ट्रिप्टोमायसिन अँड थायोॲसिटॅझोल. देन सेकंड लाईन ड्रग आर इथिओनामाइड, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन, सायक्लोसिरिन, para-aminosalicylic acid derivative. The third line drug, clarithromycin and thioacetazole. Okay, then third method of classification of antitubercular drug by third method, in that classified as synthetic antitubercular agent and antibiotics. Synthetic lab मध्ये synthesize केलेले आणि antibiotics. In that first synthetic antitubercular agent, example para-aminosalicylic acid, that is PAS, isoniazide, ethambutol, pyrazinamide and ethionamides. Okay, then antibiotics are streptomycin, cycloserine, rifampin and clarithromycin. Okay, so third method, synthetic antitubercular drug, that is para-aminosalicylic acid, isoniazide, ethambutol, pyrazinamide and ethionamide. Then antibiotics are streptomycin, cycloserine and rifampicin and clarithromycin. Okay, so these are the 3 methods of classification of antitubercular drugs. Okay, then
Next are what is mean by first line agent and what is mean by second line agent. So first line agent means what? The agent which are well tolerated and have less incidence of side effect. काय TB हा जो this TB is more chronic and acute disease. So drugs used in this tuberculosis disease are have higher power or हायर स्टँडर्ड. सो त्यांच्यामुळं आपल्याला साईड इफेक्ट किंवा ॲडवर्स इफेक्ट दिसू शकतात. त्याच्यानंतर ते ड्रग काही जणांना टॉलरेट सहन होऊ शकतात किंवा काही जणांना इनटॉलरेट होऊ शकतात. मग त्याच्यावरून त्यांना काय क्लासिफिकेशन केलं गेलं आहे? फर्स्ट लाईन एजंट अँड सेकंड लाईन एजंट. सो फर्स्ट लाईन एजंट मीन्स वॉट? द ड्रग विच आर वेल टॉलरेटेड अँड हॅव लेस इन्सिडन्स ऑफ साईड इफेक्ट, की जे त्या पेशंटला टॉलरेट सहन होऊ शकतात आणि त्यांचे साईड इफेक्ट कसे आहेत? कमी आहेत, असे फर्स्ट लाईन एजंट. पण हे फक्त प्रायमरी स्टेजला, इनिशियल स्टेजला ॲक्ट होतात. जर TB तुमचा सिव्हिअर किंवा सिरियस कंडिशनला गेला असेल तर आपल्याला कंपल्सरी सेकंड लाईन ड्रग काय करावे लागतात? यूज करावे लागतात. सो व्हॉट इज मीन बाय सेकंड लाईन एजंट? दे आर लेस टॉलरेटेड, सहन करू शकत नाहीत, अँड हॅव हायर इन्सिडन्स ऑफ ॲडवर्स इफेक्ट, आणि ॲडवर्स इफेक्टसुद्धा त्याचे हायर असतात. अँड दे आर यूज, आणि कधी यूज करतात हे सेकंड लाईन एजंट? इफ रेजिस्टन्स और इनटॉलरन्स डेव्हलप टू फर्स्ट लाईन एजंट. जर फर्स्ट लाईन एजंटला रेजिस्टंट डेव्हलप झाला आपल्या बॉडीमध्ये, पण जर फर्स्ट लाईन एजंट काम करायचं सोडून दिलं आपल्या बॉडीमध्ये, किंवा त्यांचा जर इनटॉलरन्स सहन होत नसतील, तर आपल्याला काय करावं लागतं? सेकंड लाईन एजंट यूज करावे लागतात. सो डू यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय फर्स्ट लाईन अँड सेकंड लाईन एजंट? फर्स्ट लाईन एजंट मीन्स वॉट? दे आर वेल टॉलरेटेड और हॅव लेस इन्सिडन्स ऑफ साईड इफेक्ट्स. Then second line agent means what? They are less tolerated or have higher incidence of adverse effect, and when they are used if resistance or intolerance develop to first line agent. Okay, then next diagnosis. Okay, so हे मी एक ॲनिमेशन तयार केलं आहे, प्रिपेअर केलं आहे ॲडॉब फोटोशॉप यूज करून, की मी जनरल आयडिया वापरली की थेरीमध्ये लिहून दाखवण्यापेक्षा तुमच्या पिक्टोरियल मेमरीमध्ये ते कसं होईल, ते कॉम्प्युटरमध्ये फीड बसलं. इथे मोबाईलमध्ये घेतल्यानंतर ते थोडं हे स्पुटम सॅम्पल, ते TUM वन लाईन आलं नाही आहे, कारण ते मोबाईलचा सॉफ्टवेअर वेगळा असतो आपल्या, आणि कम्प्युटरमध्ये स्क्रीनसुद्धा मोठी असते. ही इमेज मी तुम्हाला पर्सनली सेंडसुद्धा करेन आता लेक्चर झालं की लगेचच. ओके, सो म्हटलं थेरीमध्ये दाखवण्यापेक्षा पिक्टोरियल तुम्हाला इझिली समजेल. सो काय केलं जातं? डायग्नॉसिस ऑफ ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसच्या डायग्नॉसिससाठी स्पुटम घेतला जातो. स्पुटम म्हणजे काय? कुठलं सॅम्पल? स्पुटम सॅम्पल म्हणजे तुमच्या थुंकीचं सॅम्पल घेतलं जातं डायग्नॉसिससाठी. ओके, सो डायग्नॉसिस ऑफ ट्युबरक्युलोसिस मेड विथ द हेल्प ऑफ स्पुटम. सो इट स्पुटम इज गेट कलेक्टेड, म्हणजे सस्पेक्टेड संशयित पेशंटचं काय घेतलं जातं? स्पुटम सॅम्पल कलेक्ट केलं जातं. देन दिस ड्रॉप ऑफ स्पुटम काय केला जातो? ॲड इन टू द कल्चरल मीडिया. कल्चरल मीडिया म्हणजे काय? कल्चरल मीडिया हे असं पदार्थ असतं, इट इज अ सबस्टन विच हेल्प टू ग्रो द मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ करण्यासाठी ते काय करतं? हेल्प करतं. मग अशा मीडियावर आपण तो काय करतो? त्या स्पुटमचा ड्रॉप टाकतो. देन त्या इनॉक्युलेटिंग लूपच्या साह्याने, इनॉक्युलेटिंग लूप असतो बायोटेक्नॉलॉजी लॅबला आहे, मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवेन त्याचं. ओके, देन इनॉक्युलेटिंग लूप, आणि तो कल्चरल मीडिया आपण ग्रो करायला ठेवतो. ओके, आणि त्या कल्चरल मीडियावरती बॅक्टेरिया ग्रो होतात. जर असतील स्पुटममध्ये तर ते आपण पुढे ठरवायचं, पण आपल्याला टेस्ट करायचं असतो. स्पुटम आपण कल्चरल मीडियावर टाकतो आणि त्याला ग्रो करतो थोडे दिवसासाठी. ओके, आणि त्याच्यामधून आपण काय करतो? प्युअर कल्चरचं आयसोलेशन करतो. म्हणजे हा जो मीडिया असतो कल्चरल मीडिया, हा कसा असतो? सेमी सॉलिड असतो. सो त्याचं आपण आयसोलेशन करतो. मे बी तशीच जेली घेतो, किंवा आपण काय करतो? त्याचं लिक्विड तयार करतो, आणि ते लिक्विड आपण काय करतो? इथं मायक्रोस्कोपचं चिन्ह साईन डायग्राम दिसते तुम्हाला, त्याच्यावरती स्प्रेड करतो स्लाईडवरती घेऊन. जसं आपण RBC WBC घेताना ब्लड स्प्रेड करतो, तशी त्याची फिल्म बनवतो आपण. ओके, आणि ती फिल्म काय करतो? आपण ऑब्झर्व करतो, आणि त्या फिल्ममध्ये जर या प्रकारचा ऑर्गॅनिझम सापडला, द प्रेझेन्स ऑफ मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस इन पेशंट, देन पेशंट्स आर पॉझिटिव्ह. ते तुम्हाला मायक्रोस्कोपचं कनेक्शन दाखवलं या सर्कलशी. त्या सर्कलमध्ये ट्युबरक्युलोसिस हा TBचा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस कसा दिसतो ते पण दाखवलं तुम्हाला. हे जर आपल्याला ऑब्झर्व झाले तर समजायचं तो पेशंट काय आहे? पॉझिटिव्ह आहे, ट्युबरक्युलोसिस पॉझिटिव्ह आहे. हे काय झालं? मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ट्युबरक्युलोसिस. ओके, देन सेकंड टेस्ट असते ती स्किन टेस्ट फॉर ट्युबरक्युलोसिस. स्किन टेस्ट केली जाते, स्किनच्या फोरआर्मची. ओके,
याच्यामध्ये काय केलं जातं, द मोस्ट कॉमन डायग्नोस्टिक टेस्ट फॉर टी बी अ स्किन टेस्ट, द स्किन टेस्ट फॉर टी बी अदरवाईज इट इज नोन ॲज मॅनटॉक्स ट्युबरक्युलिन टेस्ट. या स्किन टेस्टला दुसरं नाव काय आहे, मॅनटॉक्स ट्युबरक्युलिन टेस्ट. मॅनटॉक्स ट्युबरक्युलिन टेस्ट, त्याला MTT म्हटलं जातं, मॅनटॉक्स ट्युबरक्युलिन टेस्ट. वेन स्मॉल इंजेक्शन ऑफ PPD ट्युबरक्युलिन. PPD ट्युबरक्युलिन म्हणजे काय असतं, अँड एक्स्ट्रॅक्ट ऑफ TB बॅक्टेरिया, ओके, मेड विलो इनसाइड द फोर. म्हणजे काय केलं जातं, हे जे वॅक्सिन्स असतं ट्युबरक्युलोसिसचा बॅक्टेरिया की जो काय आहे इनॲक्टिव्ह, म्हणजे जो डिसीज कॉज करू शकत नाही असा, जर आपण फोर आर्मवर, आपल्या फोर आर्म म्हणजे समजतं बाहू ज्याला आपण मराठीत म्हणतो, जी आपण ताकद बघतो तो त्याला आपण काय म्हणतो, फोर आर्म म्हणतो, तिथं काय करायचा, तो इंजेक्ट करायचा. अँड ट्युबरक्युलाइन म्हणजे काय आहे, इट इज अ फॅक्शन ऑफ प्युरिफाय प्रोटीन डिराईव्ह फ्रॉम मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. त्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमधून डिराईव्ह केलेलं त्या बॅक्टेरियाचं काय आहे, ते प्रोटीन आहे, ओके. इफ द इंडिव्हिज्युअल इज इन्फेक्टेड विथ TB देअर इम्युनो सिस्टम विल रिॲक्ट टू ट्युबरक्युलिन गिव्ह द TB स्किन टेस्ट. म्हणजे जर आपण हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जो प्रोटीन जे आहे, ज्याला आपण काय म्हणतो ट्युबरक्युलिन, मॉन्टॅक्स ट्युबरक्युलिन, ते जर फोर आर्मवर इंजेक्ट केलं आणि समजा त्या पेशंटला जर TB झाला असेल तर त्याची इम्युनो सिस्टीम त्याला काय करेल, रिस्पॉन्ड करेल 2 ते 3 दिवसामध्ये, आणि त्याच्यावरती काय तयार होईल, असा रेड बम्प तयार होईल, इथे बम्प्स तयार होईल. हा बघा रेड बम्प्स आहे, हा रेड बम्प जो आहे तो तयार होईल तिथे, इथं मेजर टेपच्या इथे आहे तो. आणि तो जो रेड बम्प्स आहे त्याची साईज आपण काय करायची, त्याचा डायमीटर आपण काय करायचा, मेजर करायचा 2 ते 3 दिवसामध्ये. आणि तो जर डायमीटर लार्जर दॅन 5 mm 5 mm पेक्षा जास्त आली त्याची साईज त्या बम्प्सची किंवा त्या लेसनची, तर तुम्ही काय आहात, TB पॉझिटिव्ह आहात. स्किन टेस्ट कशी करतात तुम्हाला सांगतो. मॉन्टॅक्स ट्युबरक्युलिन नावाचं केमिकल असतं, ते आपल्या फोरआर्ममध्ये इंजेक्ट केलं जातं, ओके. मॉन्टॅक्स ट्युबरक्युलिन काय आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमधून डिराईव्ह केलेलं प्रोटीन आहे, ओके. आणि ते जर इंजेक्ट केलं, त्याचं इंजेक्शन जर या फोरआर्ममध्ये दिलं आणि जर पेशंटला TB झाला असेल तर त्या आपली त्या ह्युमन बिईंगची इम्युनो सिस्टीम त्याला रिस्पॉन्ड करते आणि तिथं काय होतं, तुमच्या बम्प्स तयार होतो. बम्प्स म्हणजे स्वेलिंग, गाठ आल्यासारखं होतं रेडनेसची. आणि त्या 2 ते 3 दिवसानंतर त्या बम्प्सचा आपण काय करायचा, डायमीटर मोजायचा. आणि तो डायमीटर जर 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त भरला तर टेस्ट काय झाली तुमची पॉझिटिव्ह. 5 सेंटीमीटरच्या खाली असेल डायमीटर तर टेस्ट काय झाली, निगेटिव्ह. सो देर आर 2 टेस्ट, वन इज द मायक्रोस्कोपिक टेस्ट, अनदर इज द स्किन टेस्ट. सो स्किन टेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅनटॉक्स ट्युबरक्युलिन टेस्ट, ओके. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसचं इंट्रोडक्शन आपण बघितलं. इंट्रोडक्शनमध्ये आपण एक जनरल इंट्रोडक्शन बघितलं की जगात दरवेळेला किती टेस्ट होतात, त्याच्यामध्ये किती लोक मरतात. त्यानंतर कॉमन इन्फेक्शन साईट कोणत्या आहेत त्याच्या, लंग्स, ब्रेन, बोन, लिव्हर अँड किडनी. देन मेन सिम्टम्स, कफ, ट्रॅकिकार्डिया, सायनोसिस अँड रेस्पिरेटरी फेल्युअर. अँड डिपेंडिंग अपॉन साईट ऑफ इन्फेक्शन दिस ट्युबरक्युलोसिस क्लास इज कॅटेगराइज ॲज फर्स्ट पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, दॅट इज इन्फेक्शन ऑकर ॲट रेस्पिरेटरी ट्रॅक. Genitourinary tuberculosis, that is infection occur at genitourinary tract. Then tuberculous meningitis, that is infection occur at nervous system. Then miliary tuberculosis, that is widespread infection, okay. Then positive organism for this tuberculosis is Mycobacterium tuberculosis. This is again characterized by inflammatory infiltration, tubercular formation, fibrosis and calcification, and mainly affect respiratory tract. And extrapulmonary TB is common in HIV or AIDS patient. Then primary tuberculosis spread via blood stream into meninges, that is brain, bone and genitourinary tract. Then post primary tuberculosis leads to necrosis, ulceration, cavitation to give extensive lesions, okay. Then define antitubercular agent. The agent used in treatment of tuberculosis disease caused by Mycobacterium species, that is Mycobacterium tuberculosis, Mycobacterium bovis or Mycobacterium africanum, characterized by formation of nodular bodies or tubercles, okay. Then another one question is that name the species of name the Mycobacterium species cause tuberculosis. Answer, Mycobacterium tuberculosis, Mycobacterium bovis and Mycobacterium africanum. Then classification of antitubercular agent. Antitubercular agent are classified by 3 ways. In that first classification, para-amino salicylic acid derivative, that is PAS,
pyridine derivative, isoniazide, ethionamide, pyrazine derivative, that is pyrazinamide, then ethylene derivative, that are ethambutol, then antibiotics, that are cycloserine, streptomycin and rifampicin. Then second method of classification, in that drugs are classified as first line drug. Example: isoniazide, rifampicin, ethambutol, pyrazinamide, streptomycin and thioacetazole. Second line drug: ethionamide, kanamycin, capreomycin, cycloserine, para-aminosalicylic acid. Then third line drug: clarithromycin and thioacetazole. Then third method of classification, in that drugs are classified as synthetic anti-tubercular agent, that are para-aminosalicylic acid, isoniazide, ethambutol, pyrazinamide and ethionamide. Then antibiotics: tryptomycin, cycloserine, rifampicin and clarithromycin. Okay, then what is meant by first line agent? They are the agent which are well tolerated and have less incidence of side effect. And second line agent, they are less tolerated or have higher incidence of adverse effect. And कधी यूज करतात? They are used if resistant or intolerance develop to first line agent. Then diagnosis test, first one is a microscopic diagnosis. In that, sputum sample of suspected patient are collected, then that drop of sputum are spread on cultural media, then wait for growing of that cultural media in petri dish, then pure culture is obtained and observed under the microscope. If presence of Mycobacterium tuberculosis occur in microscope, then patient are positive for TB or tuberculosis. Then second, skin test, it is also called as Mantoux tuberculin test. In that, tuberculin fraction is injected into forearm, and if the patient is TB positive, then immune system respond and form the bumps and on skin, and these bumps are checked by after 2 to 3 days. If the diameter of bumps is more than 5 mm, then patients are TB positive. If diameter are less than 5 mm, then patients are tuberculosis negative. Okay, so by this way we can diagnose tuberculosis. So from next lecture we can see the actual monograph of drug used for the treatment of tuberculosis. Okay, so thank you very much. Stay safe, stay healthy, happy learning. Thank you very much.